आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात होगी बुल्ढाना की, जहां एक व्यक्ति ने साहूकार की प्रताड़ना से तंग आकर जहर खा लिया। साथ ही बात होगी नांदेड़ की, जहां नांदेड़ जिला परिषद में शिव स्वराज दिवस उत्साहपूर्वक मनाया गया। ऐसी तमाम खबरों पे करेंगे विस्तार से बात। महाराष्ट्र के बुल्ढाना में साहूकार की प्रताड़ना से तंग आकर बुल्ढाना जिले के मलकापुर तालुका के ग्राम धरणगांव के शिवाजी गुगरे ने जहर खाकर अपनी जीवन लीला खत्म कर ली। मृतक शिवाजी गुगरे ने मरने से पहले एक नोट भी लिखा था। रिश्तेदार आरोपी के खिलाफ परिवार वाले कार्रवाई के लिए शिवाजी गुगरे का शव थाने लेकर आए थे। हालांकि पुलिस ने कार्रवाई का आश्वासन देने के बाद शव को कब्जे में ले लिया। धरणगांव के शिवाजी गुगरे ने अवैध साहूकार अभिषेक कापसे से 6,000 रुपए उधार लिए थे, जो मृतक शिवाजी ने ब्याज सहित 40,000 रुपए चुका दिए थे। हालांकि अभिषेक लगातार और पैसे की मांग कर रहा था। इतना ही नहीं, 2 दिन पहले शिवाजी के साथ मारपीट भी की गई थी। इस अपमान को सहन न कर पाने के कारण शिवाजी गुगरे ने आखिरकार जहर खा लिया। पुलिस ने उसके खिलाफ मामला भी दर्ज कर लिया है और आज इलाज के बाद शिवाजी की मौत हो गई। काय नाव आहे तुमचं? जयश्री शिवाजी गुगरे। जोरात बोला, आवाज नाही येत। जयश्री शिवाजी गुगरे। कुठले राहणारे? धरणगाव। बरं, काय घटना घडली? तो रात्री आलता आमच्या घरी, म्हणजे दुसऱ्याला पाठवलं त्यानं। कोण पाठवलं? त्या अभिषेक कॅप्शनवर। बरं, काय झालं घटना? तो बोलवायला त्यानं दुसऱ्याचं सुनील नेकरले पाठवलं त्यानं। बरं, तो आमच्या घरी आला ना, आम्ही त्यानं घर उघडलं आणि त्याला म्हणे की तुम्ही बोलवलं, म्हणे की चाल म्हणे पडसावं। कुठे चाल? दारी चाल म्हणे, जसं दारी बोलून गेलं। बरं, बाहेर नंतर काय झालं? हे गेल्याबरोबर त्यानं मारणं सुरू केलं। बरं, तरी आम्ही गेलो दोघी जण, मी नंतर मी गेली ती मागत, म्हटलं का रे कोण मारवलं तर म्हणजे तुम्ही बोलू नका म्हणे, मधामध्ये तुम्ही बोलू नका म्हणे। बरं, पैसे म्हणे त्यानं घेड म्हणे। 2025 रोजी सायंकाळी शिवाजी सुपडा घुगरे राहणार धरणगाव, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा यांनी काहीतरी विषारी औषध कीटकनाशक प्राशन केल्याबाबत MLC पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे प्राप्त झाली। खात्री केली असता सदर इसमास पुढील उपचार कामी बुलढाणा जिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवल्याबाबत माहिती मिळाली। त्यानंतर आम्ही लागलीच बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक रवी राठोड यांच्याशी संपर्क साधून बुलढाणा जिल्हा रुग्णालय या चौकीवर कार्यरत असणारे अंमलदार यांच्याशी संपर्क साधला आणि तात्काळ पेशंटच्या परिस्थितीबाबत आढावा घेतला। आढावा घेतल्यानंतर परिस्थिती गंभीर स्वरूपाची असल्याबाबत आम्हाला अंमलदारांनी कळवले। त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना सदर इसम श्री शिवाजी सुपडा घुगरे यांच्या पत्नी जयश्री शिवाजी घुगरे या काल दिनांक 5/6/2025 रोजी पोलीस स्टेशनला हजर आल्या। त्यांच्या देर सगट त्यांची आम्ही तात्काळ फिर्याद दाखल केली। फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे। सदरचा गुन्हा हा 108 BNSS, त्याचप्रमाणे 62 BNSS आणि महाराष्ट्र सावकारी प्रतिबंधक कायदा 39 व 46 प्रमाणे पोलीस स्टेशनला काल रोजी दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी अभिषेक सुनील कापसे याचा शोध कालपासून सुरू केला असून विविध पथके त्याची माहिती काढत आहेत। लवकरच त्याला पकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। मृतकाच्या जवळ जी चिठ्ठी मिळाली त्याबद्दल काय चर्चा चालू आहे? मृतकाजवळ जी चिठ्ठी मिळाली ती चिठ्ठी काल रोजी त्यांच्या पत्नी आणि गावातील पोलीस पाटील यांच्याकरवी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। ती आम्ही तात्काळ 2 पंचांसमक्ष जप्त करण्यात आलेली आहे। हस्ताक्षर नमुने घेऊन आम्ही हस्ताक्षर तज्ञांकडे ती चिठ्ठी पडताळणी कामी पाठवणार आहोत। महाराष्ट्र बुल्ढाना से सी न्यूज़ संवाददाता संदीप सावजी की रिपोर्ट। बकरीद की पूर्व संध्या पर बुल्ढाना में पुलिस ने मलकापुर के पटपेट इलाके में छापा मारकर 16 गायों को बचाया। पूर्व में अतिरिक्त पुलिस अधिकारी ने गौ कानून के
सख्त पालन पर जोर दिया था। सूचना के आधार पर कार्यवाही करते हुए गायों को मलकापुर गौशाला में रखा गया और आरोपी के खिलाफ कदम उठाए गए हैं। 6/6/2025 रोजी सायंकाळी सुमारे 1700 वाजेच्या सुमारास गोपनीय अंमलदार डीबी पथक शहरातील मुस्लिम बहुल एरियामध्ये बकरी ईदच्या निमित्ताने गस्त करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की हसमीनगर या एरियामध्ये एका बंदिस्त रूममध्ये टीनच्या रूममध्ये 10 ते 15 गोवंश जातीचे जनावरे अवैधरित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेले आहेत। त्यांच्या बातमीची खात्री करण्याकामी व तात्काळ आम्ही API तायडे डे ऑफिसर आणि पंचांसह सदर ठिकाणी आम्ही स्वतः देखील दाखल झालो। त्या ठिकाणी सरकारी कॅमेऱ्याने व ड्रोनने चित्रीकरण करून सदरच्या टीनच्या शेडमध्ये बंदिस्त असलेले गोवंश जातीचे जनावरे बाहेर काढण्यात आली। त्यात 14 गोरे, 1 गाय व 1 वासरू असे एकूण 2,20,000 रुपये किमतीचे गोवंश जातीचे जनावरे जप्त करून बेलाड येथील गोशाळेमध्ये जमा करण्यात आलेले आहे। तत्पूर्वी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून जनावरांची तपासणी करून घेण्यात आलेली आहे। महाराष्ट्र के बुल्ढाड़ा से सी न्यूज संवाददाता संदीप सावजी की रिपोर्ट। नांदेड़ जिला परिषद में शिव स्वराज दिवस धूमधाम के साथ मनाया गया, जिसमें पालक मंत्री अतुल सावे ने कहा कि शिव स्वराज की प्रेरणा नई पीढ़ी को ऊर्जा देगी। ये दिवस छत्रपति शिवाजी महाराज के 6 जून 1674 को राज्याभिषेक की याद दिलाता है, जिसे महाराष्ट्र सरकार ने 2021 से शिव स्वराज दिवस के रूप में मनाना शुरू किया। कार्यक्रम में वरिष्ठ अधिकारी और कर्मचारी मौजूद रहे, जिन्होंने महाराजा की प्रतिमा पर माल्यार्पण कर स्वराज गुड़ी की स्थापित किया, जहां पर जिलाधिकारी राहुल कर्डिले ने महाराज के सुशासन आदर्श को आज के प्रशासन के लिए प्रेरणा बताया है। महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे तो सर्व राज्यामध्ये साजरा करतो आणि त्याच अनुषंगाने आज जिल्हा परिषद नांदेड तसेच पंचायत समिती आणि सर्व ग्रामपंचायती याच्यामध्ये आपण या दिवसाचं स्मरण करतोय। तो कार्यक्रम आज फार उत्साहामध्ये नांदेडमध्ये साजरा करण्यात आला आणि याचं मुख्य प्रयोजन की शिवाजी महाराजांनी जे लोककल्याणकारी राज्याचा दंडक आपल्याला घालून दिला आहे तर त्या सगळ्यांचं पालन करणे, त्याचं स्मरण आपल्याला करायचं आहे आणि आपलं शासन त्या दृष्टीने अधिकाधिक कसं लोकाभिमुख होईल, अधिक उत्तरदायी होईल आणि लोकांच्या कल्याणासाठी कसं काम करेल हा एक सगळ्या मागचं प्रयोजन आहे आणि जिल्हा परिषदने अत्यंत सुंदर रीतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तर यासाठी मी सर्व त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो। धन्यवाद। नांदेड़ से सी न्यूज संवाददाता भारत वांड्रे की रिपोर्ट। माहौर की हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था में महाराष्ट्र सरकार के कौशल रोजगार उद्यमिता और नवाचार विभाग की संकल्पना के तहत शिव स्वराज दिवस अभिषेक और साथ ही 7 दिवस के रूप में इसे आयोजित किया गया, यानी कि शिव राज्याभिषेक दिवस मनाया गया। कार्यक्रम का उद्घाटन महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा ने ऑनलाइन किया। प्रमुख वक्ता संतोष तिरमनवार ने नागरिक कर्तव्यों और शिष्टाचार पर मार्गदर्शन दिया, जबकि अन्य अतिथियों ने शिवाजी महाराज के जीवन और स्वराज स्थापना से प्रेरणा साझा की। कार्यक्रम में दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन और प्रशिक्षार्थियों के इनोवेटिव प्रोजेक्ट्स का भी प्रदर्शन हुआ। आयोजन संस्था अध्यक्ष प्राचार्य AW फारूकी के नेतृत्व में सफलतापूर्वक संपन्न हुआ। नांदेड़ से सी न्यूज संवाददाता गणेश खड़से की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।